निर्मिती महत्त्वाचे टप्पे. भारताचे संविधान हे दूरदृष्टीचे अभ्यासू व्यासंगी अशा लोकप्रतिनिधींनी घटना समितीत सखोल आणि सांगोपांग चर्चा करून तयार केले असून ते स्वतंत्र भारताच्या ध्येयवादाचे निदर्शक आहे. भारताच्या इतिहासात त्यास एक अपूर्व व अनन्यसाधारण घटना म्हणून महत्त्व आहे. अर्थात भारतीय संविधानाच्या निर्मितीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यातील तरतुदी या नव्या भारताच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या संविधान निर्मितीच्या प्रवासाची ही एक टाईमलाईन आहे. 1895 भारताची राज्यघटना विधेयक होम रूल्स विधेयक सादर करण्यात आले. 25 मे 1909 भारत सरकार कायद्याने भारतीय परिषद अधिनियम ब्रिटिशांनी मुस्लिम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची कल्पना मांडली. 23 डिसेंबर 1919 प्रांतिक कायदेमंडळात भारतीय लोकप्रतिनिधींना संधी देणारे सरकार स्थापन करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 पारित करण्यात आला. कायद्याद्वारे मुस्लिमांसह शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन नागरिकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती. ऑगस्ट 1928 पंडित मोतीलाल नेहरू यांच्याकडून नेहरू रिपोर्ट काँग्रेसच्या अधिवेशनात सादर. भारतीयांसाठी संविधान निर्मितीचा पहिला प्रयत्न होता. भारतातील सर्व प्रमुख कर्त्या नेत्यांनी सर्व घटकांना मान्य असेल अशी राज्यघटना बनवून दाखवावी असे आवाहन भारतीयांना लॉर्ड बिकनहॅम यांनी केले होते. त्यास उत्तर म्हणून भारतीय संविधानाचे तत्त्वे निश्चित करण्यासाठी 1928 मध्ये मोतीलाल नेहरू समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सुचविलेल्या बऱ्याच तरतुदी नंतर मूळ संविधानात समावेश करण्यात आल्या होत्या. प्रांताचे पुनर्वितरण हे भाषिक आधारावर करा असे या समितीने सुचविलेले होते. अहवालात भारतीय जनतेला मूलभूत मानवी हक्क देण्यावर भर देण्यात आला होता. या समितीने सुचविलेल्या एकूण 19 मूलभूत हक्कांपैकी 10 मूलभूत हक्क नंतर संविधानात समाविष्ट करण्यात आले. 7 जून 1930 सायमन आयोगाने आपला अहवाल सादर केला. सर्व प्रांतांमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली कायदेमंडळे असावीत असे सुचविण्यात आले असले तरी मुख्य शिफारस ही प्रांतिक गव्हर्नरकडे सर्व अधिकार सोपवण्याची होती. त्यामुळे या शिफारशींना कसून विरोध झाला. 16 ऑगस्ट 1932 गोलमेज परिषदेत मतैक्य न झाल्यामुळे ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय मतदारसंघ निर्मितीला कॅम्युएल अवॉर्ड मान्यता दिली. यात मुस्लिम, ख्रिश्चन, शीखच नाही तर हिंदू समाजातील दलितांसाठी स्वतंत्र मतदारवर्ग वाढवला गेला. 24 सप्टेंबर 1932 महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यामध्ये पुणे करारावर स्वाक्षऱ्या. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा या कराराचा मुख्य उद्देश. 1934 एम एन रॉय यांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेची मागणी प्रभावीपणे मांडली. 1 एप्रिल 1935 प्रांतांना स्वायत्तता देणारा आणि भारतात स्वतंत्र स्वशासनाचा पाया घालणारा भारत सरकार कायदा द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मंजूर झाला. फेब्रुवारी 1937 या कायद्यानुसार पहिल्यांदा प्रांतिक निवडणुका घेण्यात आल्या. यात मुंबई, मद्रास, मध्य, संयुक्त, उत्तर पश्चिम, सरहद्द, बिहार आणि ओरिसा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सत्तेत आली. 8 ऑगस्ट 1940 लॉर्ड लिनलिथगो भारताचे व्हाईसरॉय यांनी संविधान तयार करण्यासाठी जो प्रस्ताव मांडला त्यास ऑगस्ट प्रस्ताव म्हटले जाते. या प्रस्तावात नवीन राज्यघटना तयार करणे ही प्रामुख्याने सर्वस्वी नव्हे भारतीयांची जबाबदारी आहे असे मान्य करण्यात आले होते. द्वितीय विश्वयुद्ध संपल्यानंतर भारतीय स्वतःची राज्यघटना तयार करू शकतील आणि त्यासाठी भारतातील राष्ट्रीय जीवनातील प्रमुख घटकांचे एक प्रातिनिधिक मंडळ असेल असे त्यात नमूद केले होते. मुस्लिम लीगला नकाराधिकार वेटो देण्यात आल्यामुळे काँग्रेसने हा प्रस्ताव नाकारला होता, परंतु स्वतंत्र पाकिस्तान निर्माण करण्याचे आश्वासन असल्यामुळे मुस्लिम लीगने हा प्रस्ताव स्वीकारला होता. 8 ऑगस्ट 1940 मुंबईत पार पडलेल्या काँग्रेस समितीच्या बैठकीत भारत छोडो ठराव मंजूर या ठरावाची घोषणा ग्वालियर टँक मैदानातील ऐतिहासिक जाहीर सभेतून करण्यात आली. 9 ऑगस्टपासून चले जाव चळवळ देशव्यापी सुरुवात झाली. 21 मार्च 1942 सर रॉबर्ट क्रिप्स मिशन ब्रिटिश संसदेत सदस्य आणि जवाहरलाल नेहरू यांचे मित्र ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावांचा मसुदा घेऊन भारतात आले. क्रिप्स प्रस्तावाने प्रथमच संविधान सभेच्या स्थापनेची प्रक्रिया स्पष्टपणे नमूद करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली जाईल. भारतीय जनतेद्वारे निवडलेल्या संविधान सभेद्वारेच भारतीय राज्यघटना तयार केली जाईल. संविधानाने भारताला सार्वभौमत्वाचा डोमिनियन स्टेटस दर्जा दिला जाईल. सर्व प्रांत आणि राज्ये यांचा समावेश असलेला भारतीय संघ असेल. मुस्लिम लीगने हा प्रस्ताव नाकारला कारण त्यांना स्वतंत्र पाकिस्तान देश आणि स्वतंत्र संविधान सभा हवी होती. एप्रिल 1944 भारताचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये मतैक्य निर्माण करण्यासाठी मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीग या दोघांशी स्वतंत्र भारताच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास अनुकूलता दर्शवली. 14 जून 1945 ब्रिटनमधील भारतविषयक मंत्री लिओ अमेरी यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्पष्ट केले की क्रिप्स यांचा 1942 सालातील प्रस्ताव आम्हाला स्वीकार्य असला तरी काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन होण्याबाबत अद्याप मतैक्य नाही.
मतैक्य नाही ते व्हावे अशी अपेक्षा आहे. 14 जून 1945 त्याच दिवशी दिल्लीत भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू, मुस्लिम या धर्मियांची सदस्य संख्या समान राहील, अशा काही प्रमुख तरतुदी घोषित केल्या. जुलै 1945 मजूर पक्ष ब्रिटनमध्ये सत्तेवर आला. त्यानंतर ब्रिटनचे नवे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी भारतीय नेत्यांशी चर्चेची तयारी सुरू केली. जानेवारी 1946 निवडणुकात ऑल इंडिया मुस्लिम लीगने मध्यवर्ती कायदेमंडळातील सर्व मुस्लिम मतदारसंघ तसेच प्रांतीय विधानसभेतील बहुतेक मुस्लिम मतदारसंघ काबीज केले. 19 फेब्रुवारी 1946 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मजूर पक्षातर्फे भारतीय राजकीय नेतृत्वाकडे सत्ता हस्तांतरित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी कॅबिनेट मिशनची घोषणा केली. पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या मिशनचे सदस्य त्यांच्या कॅबिनेटमधील म्हणजे मंत्रिमंडळातील लॉर्ड पेथिक लॉरेन्स, भारतमंत्री सर स्टॅफर्ड क्रिप्स, वाणिज्य मंत्री आणि ए. व्ही. अलेक्झांडर, संरक्षण मंत्री हे होते. 24 मार्च 1946 कॅबिनेट मिशन भारतात आले आणि त्यांनी विविध पक्ष आणि पक्षनेत्यांशी चर्चा सुरू केली. कारण क्लेमेंट ॲटली ब्रिटिश पंतप्रधान त्यांनी ब्रिटिश सत्तेकडून भारतीय नेतृत्वाकडे सत्तेचे हस्तांतरण करण्यासाठी एक शिष्टमंडळ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. या शिष्टमंडळाचे पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए. व्ही. अलेक्झांडर हे 3 सदस्य होते. कॅबिनेट मिशनने 2 स्वतंत्र संविधान सभा आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना नाकारली. भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्याबाबत भारतीय नेत्यांशी चर्चा करून करार करणे, प्रमुख भारतीय पक्षांच्या पाठिंब्याने कार्यकारी प्रशिक्षक स्थापन एक्झिक्युटिव्ह कौन्सिल स्थापन करणे, राज्यघटना तयार करण्यासाठी एक मंडळ, भारतीय संविधान सभा स्थापन करणे, नव्याने निवडून आलेल्या प्रांतिक विधिमंडळांनी सर्वसामान्यपणे दर 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी या प्रमाणात घटना समितीचे सदस्य निवडून द्यावेत, ही कॅबिनेट मिशनची उद्दिष्टे होती. 10 एप्रिल 1946 ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या तिकिटावर निवडून आलेल्या सर्व उमेदवारांशी जिना यांची चर्चा. 16 मे 1946 कॅबिनेट मिशनने आपला प्रस्ताव सादर केला. त्यात स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर तोडगा निघू शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले. 6 जून 1946 मुस्लिम लीगच्या कार्यकारिणीने कॅबिनेट मिशनचा प्रस्ताव आम्हाला जरी मान्य असला तरी आमचे ध्येय स्वतंत्र पाकिस्तानच असे जाहीर केले. 10 जुलै 1946 कॅबिनेट मिशनने ब्रिटिशांच्या थेट अधिपत्याखालील मोठी राज्ये, अप्रत्यक्ष अंमलाखालील संस्थाने, दिल्लीहून आयुक्तमार्गे कारभार चालणारी छोटी राज्ये व संस्थाने तसेच नायब राज्यपालामार्फत कारभार चालवणारी राज्य अशा 4 अनुक्रमे अ, ब, क, ड या 4 गटात भारताची विभागणी केली होती. तिला अ गटातील मोठ्या राज्याचाच विरोध असेल असे जवाहरलाल नेहरू आणि मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन घोषित केले. काँग्रेसने संविधान सभेत भाग घेण्यास सहमती दर्शवली असली तरी त्यांनी या राज्याच्या विभागणीत म्हणजे संविधान सभेतील प्रतिनिधित्वाच्या पद्धतीत बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे आणि ही विभागणी कोलमडून पडेल असे स्पष्ट केले. 12 ऑगस्ट 1946 सत्तांतर आणखी लांबविण्यात अर्थ नाही याची जाणीव झालेल्या व्हाईसरॉय वेव्हेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने नेहरूंना आपण दिलेले सरकार स्थापनेचे निमंत्रण त्यांनी स्वीकारण्याच्या पत्रकाद्वारे घोषित केले. यावर जिना यांची समजूत घालण्याचा नेहरू यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. 2 सप्टेंबर 1940 केवळ काँग्रेसच्याच नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असलेल्या काळजीवर सरकारने पदग्रहण केले. 6 डिसेंबर 1940 संविधान सभेची घटना समितीची फ्रेंच पद्धतीला अनुसरून स्थापना करण्यात आली. संविधान सभेतील जागांचे वाटप हे लोकसंख्येच्या आधारे करण्यात आले होते. संविधान सभेत काही निर्वाचित इलेक्टेड आणि काही नामनिर्देशित नॉमिनेटेड सदस्य होते. 9 डिसेंबर 1940 संविधान सभेची पहिली बैठक संपन्न झाली. मुस्लिम लीगने बैठकीवर बहिष्कार टाकला आणि स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्राचा आग्रह धरला. त्यामुळे या बैठकीला केवळ 211 सदस्य उपस्थित राहिले. सर्वात वरिष्ठ सदस्य डॉ. सच्चिदानंद सिन्हा आणि फ्रेंच पद्धतीनुसार संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचप्रमाणे सभेच्या उपाध्यक्षपदी एस. सी. मुखर्जी आणि व्ही. टी. कृष्णामाचारी या दोघांचीही निवड करण्यात आली. अशा प्रकारे संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष होते. 11 डिसेंबर 1940 या दिवशी राजेंद्र प्रसाद यांचे संविधान सभेचे अध्यक्ष, एस. सी. मुखर्जी यांचे उपाध्यक्ष, बी. एन. राव यांचे सल्लागार, अय्यंगार यांची सचिव तर खन्ना यांचे संविधान सभेचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी राज्यघटनेचे मूलभूत तत्त्वे समाविष्ट असणारा उद्दिष्टांचा ठराव मांडला. हाच ठराव नंतर राज्यघटनेची प्रास्ताविका प्रेमबल बनली. 19 डिसेंबर 1946 पर्यंत यावर चर्चा करण्यात आली, परंतु मुस्लिम लीग आणि भारतीय संस्थानाच्या सदस्यांना सामावून घेण्याच्या प्रक्रियेमुळे हा ठराव लागू करण्यास वेळ लागला. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सर्व सदस्यांना विनंती केली की सर्व सदस्यांनी मनात काही संभ्रम न ठेवता हा ठराव सर्वानुमते स्वीकारायला हवा. त्यामुळे हा ठराव बहुमताने मंजूर झाला. 22 डिसेंबर 1946 कॅबिनेट मिशन योजनेला कळाळून विरोध करणारा ठराव काँग्रेस कार्यकारिणीकडून मंजूर. 22 जानेवारी 1947 उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन सर्वानुमते स्वीकारण्यात आला. तसेच संविधान सभेचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
28 एप्रिल 1947 स्वातंत्र्यापूर्वीच रेवा, उदयपूर, पटियाला, बिकानेर, बडोदा, जयपूर या प्रदेशांच्या संस्थानिकांनी घटना समितीमध्ये आपला सहभाग नोंदविला होता. 8 जुलै 1947 पाकिस्तानला पूर्व पाकिस्तानसह मान्यता देणारा द इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मंजूर करण्यात आला. 22 जुलै 1947 राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला. त्याची डिझाईन पिंगले व्यंकय्या आंध्र प्रदेश यांनी केली होती. हंसा मेहता यांनी संविधान सभेत राष्ट्रीय ध्वज सादर केला होता. 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताचे स्वतंत्र भारत व स्वतंत्र पाकिस्तान अशा फाळणी झाली. 29 ऑगस्ट 1947 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची ड्राफ्टिंग कमिटी स्थापना झाली. फेब्रुवारी 1948 मध्ये पहिला मसुदा सादर केला आणि ऑक्टोबर 1948 मध्ये दुसरा मसुदा सादर केला. सप्टेंबर-ऑक्टोबर 1947 संविधान सभेचे सचिवालय आणि सल्लागार बी.एन. राव यांनी संविधानाचा प्राथमिक आराखडा तयार केला. फेब्रुवारी 1948 प्राथमिक आराखड्यामध्ये प्रारंभिक बदल करून मसुदा समितीचे काम सुरू. ऑक्टोबर 1948 मसुदा समितीचे आराखड्यावर जरी संविधान सभा सदस्याकडून सूचना व हरकती प्राप्त झाल्या असल्या तरी अंतिम मसुद्यासाठी पुन्हा प्रत्येक नियोजित अनुच्छेदावर संविधान सभेत चर्चा व मतदान घ्यावे असा मसुदा समितीचा निर्णय. 19 नोव्हेंबर 1948 ते ऑक्टोबर 1949 संविधान मसुद्याचा दुसरा आराखडा सादर. जुलै 1949 पासून राज्य आणि प्रांतिक पातळीच्या प्रतिनिधीशी संघराज्य कायदेशीर तसेच प्रशासकीय विभागणीच्या अनुच्छेदाविषयी सखोल चर्चा. मग ऑक्टोबर 1949 मध्ये संविधान सभेत या मसुद्यावरील चर्चा संपूर्ण. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान स्वीकारण्यात आले. दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कलम 5, कलम 6, कलम 7, कलम 8, 9, कलम 9, 16, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392 आणि 393 मध्ये समाविष्ट असणाऱ्या नागरिकत्व, निवडणुका, अंतरिम सदस्य, तात्पुरत्या आणि संक्रमणात्मक तरतुदी आणि संक्षिप्त नाव यासारख्या काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू करण्यात आल्या. 26 जानेवारी 1950 राज्यघटना स्वीकारण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1919 मधील लाहोर अधिवेशनाच्या ठरावानुसार 1930 मध्ये 26 जानेवारी हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. म्हणून त्या दिवसाचे औचित्य साधून संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारी 1950 हा दिवस निवडण्यात आला होता. अंतिम दुरुस्त्या सुचविण्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अख्ख्या संविधान मसुद्याला मंजुरीचे काम बाकी ते 26 नोव्हेंबर रोजी पार पडले. संविधान सभेत ठरल्याप्रमाणे या तारखेस अंमलात आले. प्रजासत्ताक भारताची वाटचाल सुरू झाली. हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याचे PDF साठी संपर्क करा व्हॉट्सअप नंबरवर 9075816659. वैभव मोरे 9075816659 वैभव मोरे. PDF साठी संपर्क करा.